पहिला एक खोंड झालाय तो खंडेराजुरीचा काळा खोंड बैल दाखवलेला मोठा. बर तो पण खोंड चांगला आहे. आणि आता त्याच्याबरोबर जर दुसरा एक पांढरा चांगला वासरू आहे बैल होता ते दावलेला, त्याला पण आता आज खोंडच झालाय. बर बर मग तुम्हाला मी नंतर फोटो पाठवतो. बर. मला जरा सांगा कसं आहे काय आहे ते. पण मेजर साहेब माझी आणि तुमची ओळखी जुनी आहे. ओळख जुने होय साहेब. त्यामुळं तुम्हाला खरं उत्तर देण्यासाठी मला खरी नजर टाकावं लागते ओरिजिनल समोर वास्तव. बर, तुम्हाला कधी टाइम भेटेल साहेब? कारण मोबाईल वरून ही समाधानाची उत्तर मिळत आहेत. होय 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 आणि कमीत कमी मी जुन्या माणसांना हे सडेतोड बोलतोय की होय मोबाईल आला म्हणून अभ्यास हा मोबाईलवरून घ्यायचाच नाही कोणाचा. होय 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 होय. हा, त्यासाठी काय हा. करायचं, 4-5 हा. शेतकऱ्यांनी मिळून किंवा एक दोघा तिघांनी मिळून नियोजन करायचं आहे दिवसात. हा जर तुमचाही दिवस वाया गेला नाही पाहिजे, माझाही दिवस वाया गेला नाही पाहिजे. वेळ खूप महत्वाची आता इथून पुढे. होय 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 बरोबर की साहेब. आणि निम्मा मला अर्ध पण सुट्टी नाही आयुष्य साहेब. गेलंय आता. मला पण सुट्टी नाहीये. हा 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 माझा भाऊच बघतो सगळं पाठीमागं. हा हा एक गाय म्हणजे आम्हाला अशीच दिलती घेऊन जावा म्हणून पाळायला. हा हा त्या गायला सलग 5 खोंड झाली. हा आणि नंतर आता लगातार 2 खोंड, म्हणजे आता ही 11 वेळा गेली गाई. हा 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 त्यातली 7 खोंड झाली हा आणि 4 पाड्या झाल्या. नाही, चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही. हा पण हा. जुन्या कमीत कमी मित्रांनी किंवा हा. जुन्या सबस्क्रायबरनी हा किंवा जे खूप दिवसापासून ओळखतात त्यांनी हा. कमीत कमी मोबाईल वरून मी उत्तर देऊ शकतो, पण ते होय. खरं उत्तर मिळू शकत नाही. अच्छा. हे नाही, मला समाधानासाठी तुमच्या उत्तर म्हणजे तुमचा जसा अभ्यास आहे ना त्या अभ्यासावरून जर वाटतंय कानाची कळी, शेपटाचा गोंडा वगैरे हे सगळं तुम्ही बोलताय ना हा. ते मी ऐकतोय. ते आहे तसं जसं तुम्ही म्हणताय तसं आहे सगळं. हा, हा. पण तुम्ही आल्यानंतर समाधानकारक उत्तर भेटेल असं वाटतंय मला. आलं का? म्हणजे तुमच्या आत्म्याला कळलं का? होय मी होय. समोर आल्याशिवाय ते खरं उत्तर ठरत नाही. हा कारण मोबाईल वरून मी का म्हणून उत्तर द्यायचं, कारण का मोबाईल हा फरक फोटो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि होय, होय. वास्तव डोळ्यानं फरक हा वेगळा असतो. होय 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 होय. म्हणजे कुभावनेतनं किंवा वाईट भावनेतनं बोलत नाही मी. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. मी काय केलंय, जनजागृतीचं काम केलंय, प्रचार प्रसाराचं काम होय, केलंय, होय, होय. वास्तवचं काम केलंय, ओरिजिनल काम केलंय, मूळ स्वरूपात काम केलंय. मग त्या सगळ्या गोष्टी होय. घडायला थोडा खर्च पण जाणारच आहे. होय होय होय. आणि कुठली पण गोष्ट खर्च केल्याशिवाय चवीची बनत नाही. होय होय. हे त्रिकलाबाजी सत्य पहिल्यापासून. होय होय बरोबर. मोबाईल आला म्हणून आपण वेळ का मारायची? होय. का चुकीचं आहे साहेब? बरोबर आहे की. हा, मग मी जुन्या मित्रांना सडेतोड बोलतो, म्हणजे कमीत कमी नवीन तरी जागा करू शकतील. होय होय होय. हा, बरोबर आहे साहेब. मी खूप मस्त चांगलं काम करतोय. फक्त मोबाईल मधून एक कल्पना डोक्यात राहू द्या, फक्त कल्पना, हा 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 हा. निर्णय नाही. होय बरोबर की. हा, म्हणताना राजमार्ग एकदा तुमच्या म्हणजे कानावर घालावं म्हणून फोन केला तुम्हाला एकदा साहेब. नाही, बरं झालंय कानावर घातलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं. तर तुम्ही एखाद्या दिवसाचं नियोजन करायचं, 1-2-3 शेतकऱ्यांनी मिळून किंवा तुम्हाला वैयक्तिक करता येत असेल तर तसं वैयक्तिक नियोजन करायचं आणि तो दिवस घडवायचा. हा हा, चालतंय. कारण आज प्रत्येक जण काय करतो, ओळख आहे माझी म्हणून मोबाईलचा वापर करून उत्तर मिळवाय बघ. हा हा हा, बरोबर की बरोबर. तुम्ही बारीक विचार करा, मी असं का बोललोय आज. होय बरोबर आहे की तुमचं, मला बोलणं पटतंय. कारण चॅनल भरपूर आले, जाहिराती भरपूर आल्या, फोटो भरपूर आले, व्हिडिओ भरपूर आले, तेवढंच कन्फ्युजन भरपूर आलं. एकदा सांगितलं की कोणाला लोकांना समजेना, मग त्रास किती करून घ्यायचा आपण. होय बरोबर. असा विषय, दुसरं काय नाही. चालतंय साहेब, ठीक आहे. धन्यवाद साहेब वेळ दिल्याबद्दल. हो, तुम्ही पण जरा बिझी असता ना जास्त, मी शेतातली कामं आली. खरं सांगू का साहेब, हा मी खऱ्या अर्थानं सांगू, तुम्ही आता देश सेवा करताय होय तसा खऱ्या अर्थानं बिजी नाही, पण या फालतू लोकांना वेळ देण्यामुळे ती बिजी झालो. हा 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 हा. म्हणजे स्वतःची शेती आहे, त्यानंतर स्वतःची गाय आहे, त्या बैल आहे ती, त्यातनं तुम्ही वेळ काढून दुसऱ्याची सेवा करताय म्हणजे ती एक जनसेवाच झाली हो. हा, खरं वास्तव मूळ स्वरूपात ओरिजिनल बिजी नाही मी, फालतूपणात बिजी आहे. अच्छा अच्छा, तुमच्या लक्षात आलं का आता? बरोबर की. घर बसल्या मीडिया बघितला, फोन केला, चांगला आहे का वाईट आहे का, घेऊ का नकोय का, काय करू, हे निर्णय घर बसून लोकांचे आहेत आणि ते माझ्या डोळ्यासमोर कोणीच नाही. हा बरोबर बरोबर.
मग हा फालतू टाइमच आहे ना. हा तुम्ही मग इकडं आम्ही कवठेमंगळमधून बोलतो. ह्या साईडला तुम्ही आला तरी पण कधी असं सहज तर मी पण आहे अजून. न ते बरोबर आहे. तुमच्या कामानिमित्त जर आला तुम्ही हा. तरी पण वेळ देऊ शकताय. पण तसं तुम्हाला काम पण इकडं म्हणजे असं हे काय झालं पाहिजे ना. आता एक मुद्दा सांगतो, तुम्ही मुद्दा काढला म्हणून. हा आता तुम्ही जुना ओळखीचा आहे का नवीन ओळखीचा आहे? जुन्याच ओळखीचं आहे. मग जुन्या ओळखीचा माणूस काय म्हणतो, मला काम सहज निघालं तरी या. हा काय म्हणतात तुम्ही? मला आवर्जून या म्हणायला पाहिजे काय? विचार करा मुद्द्यावरच्या. जर जुना बरोबर माणूस आहे, वेळ बरोबर. काढत नसेल तर नवीन माणूस कशावरून काढेल मग? होय बरोबर आहे. नाही तुम्ही आमच्या गावातले भरपूर मुलाखती घेतल्यात मोठ्या बैलांच्या हे. साहेब, मी माझ्या आयुष्यातलं निम्म आयुष्य दिलंय फ्री मध्ये जगाला. हा 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 हा. पण त्याची चव कोणी राखली नाही हो. नाही हो साहेब, तुम्ही लय चांगलं काम करताय. शेअरिंग कोण ते केलं म्हणजे नाही? तुम्हाला सांगा एक कमीत कमी 70% लोकांच्या घरात गायी आल्या. पण कोणतरी घरापर्यंत बडबडून गेलं म्हणून घडलंय ना. होय 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 बरोबर आहे. पण कोण आपल्या दारापर्यंत बडबडून गेलंय फुकट मध्ये, त्याची चव कोण राखली? नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे ते मीडियाचा तुम्ही सलगरला काळ्या खोंड बैलाची मुलाखत घेतली ती आमच्या जवळच आहे ते बैल. तुम्ही कंगनोळीला आलता, कुकटोळीला आलता, खंडेराजुरीला आलता. तुमच्या भागात पहिला चॅनलवाला हा. अफाट वेळ देऊन फिरणारा राजमळगे पहिला. होय 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 होय. पण वेळ ना आमचं त्यावेळेला सोनं- काय होत होतो, मी आयता दारात येत होतो लोकांच्या. हा मी आयता उंबरट्यात येत होतो लोकांच्या. हा 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 हा. त्यावेळेला त्याची चव समजत नव्हती. आता मला होय. सांगा, एखादा आपल्या घरात माणूस चांगला आहे, एखादं पोरग चांगला असते, एखादी मुलगी चांगली असते. खरंच बघा, ती समाजानं कळवून दिल्यावर कळतंय नाही तुमच्या घरात ही व्यक्ती चांगला आहे, पण घरातल्या घरात होय. कळतंय का बघा ही माणूस चांगला आहे. असं गणित आहे. म्हणून म्हणतोय की नियोजन हे महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीत. बरं. साहेब नियोजन तुम्हाला सांगतो 2-3 दिवसात लगेच फोन करून. नियोजन झालं तर अनेक दोघा तिघांना विचारतो. मग तुम्ही या, मग आलं तर बरं वाटेल. आमच्या पण गरीबाच्या उंबऱ्याला पाय लागेल तुमचा. हो हो हो. चालते ठीक आहे साहेब, ठेवू मग. आता मला सांगा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपण नियोजन करून करतो. होय होय होय. मग खिलार संदर्भातली आपण अशीच फुकट मिळावी का म्हणायचं मग? होय बरोबर आहे की. खिलार काय एवढं वाईट आहे? खिलार काय एवढा 2 नंबर धंदा आहे? आता साहेब माझ्या घरात 5 जर्सी गाई आहेत. पण हा. एक गाय दिवशी माझ्या घरात कायम असते. हा हा. हा. बर. आम्ही दूध काढत नाही, काय नाही. पाडी हुडी खोंड हुडी ती तिला पाजतो. हा हा. हा. माझा एक भाचा होता, ते हा. फक्त देशी गायचं दूध खायचं. हम्म. हा. त्याला ते स्वतः म्हणायचं मला ह्याच गायचं दूध पाहिजे, मला ह्याच गायचं दूध पाहिजे. हा हा हा. हा. आणि आता तेवढ्या चवीची गोष्ट आहे ती फुकट मध्ये आणि कमी पैशात मिळायसाठी अजून लोक धडपडत आहेत. होय होय होय. धाडच नाही अजून कोणाची नोकरदार लोकांची. लेकिन तुम्हाला सांगा साहेब, ह्या अजून 2 वर्ष जाऊ दे, 4 वर्ष, ह्या गोष्टीला लय मार्जिन येणार. पण आता काय करतील लोक, आमच्या भागात फुकट मिळत होती, फुकट पाळायला देत होती म्हणून पोरग हा. जरी समाजात अपडेट असलं तर त्याचे आई बाप पाय ओढतात माग. नाही आमच्या इकडे असे म्हणजे फुकट देतात पाळायला. बाबा जागा घेऊन गया विकत नाहीत आमच्याकडे, पाडी विकत नाही. आता माझ्या घरी 2 पाड्या झाल्या, मी पाळायला दिल्या, घेऊन जावा म्हणलं पाळा जावा. त्या पण पाड्या 1 नंबर. चव राहत नाही, हा. त्याचा मोल होत नाही. होय होय होय. त्याची चर्चा वाढत. असं गोष्टी. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही नियोजन करा, नियोजन केल्याशिवाय. चालतंय ठीक आहे, मी करतो साहेब नियोजन. हा. चालतंय ठीक आहे साहेब, ठेवू मग. हा.